नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, संच मान्यतेसंदर्भातले आजचे आपण महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत. संच मान्यतेमध्ये आपल्याला कोणती महत्त्वाची 3 कामे करायची आहे, संच मान्यता फॉरवर्ड करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असणार आहे आणि संच मान्यता अंतिम करण्याची दिनांक कोणती असणार आहे. तर मित्रांनो, संच मान्यतेसंदर्भातली ही सर्व महत्त्वाची गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. यामध्ये आपल्याला 31 ऑक्टोबर 2025 रोजीचे हे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं पत्र आहे. विषय आहे सन 25-26च्या माध्यमिक, प्राथमिक व उच्च माध्यमिक संच मान्यता स्कूल पोर्टल व स्टुडंट पोर्टलवर मुख्याध्यापक लॉग इनवरून माहिती अद्ययावत करण्याबाबत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आता 1ली ते 12वीसाठी आपल्याला UDIS पोर्टल असतं. याच्यामध्ये आपल्याला काही सूचना दिलेल्या आहे, काय काय बदल करायचा आहे, काय काय माहिती चेक करायची आहे ते बघूया. पहिली, मुख्याध्यापक स्कूल पोर्टल लॉग इन करून शाळेचे माध्यम, अनुदान प्रकार निश्चित करून फॉरवर्ड करणे. त्यानंतर मुख्याध्यापकांनी स्टुडंट पोर्टलला जाऊन आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या, अनुदान प्रकार, माध्यम व व्यवस्थापन प्रकार तपासून संच मान्यतेसाठी फॉरवर्ड करणे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे केंद्र प्रमुख यांनी क्लस्टरमधील सर्व शाळांची माहिती व्हेरीफाय करून संच मान्यतेसाठी फॉरवर्ड करावे आणि ज्यांच्यामध्ये बदल असेल ती रिजेक्ट करणे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर मुख्याध्यापक लॉग इनला फेज बटन असेल त्यावर क्लिक करून शाळेची संपूर्ण माहिती दिसेल. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी माहिती काळजीपूर्वक पडताळणी करावी. सर्व तपशील बरोबर असल्यास व्हेरीफाय करायचं आहे. मुख्याध्यापक यांनी लॉग इन करून गेट स्कूल इन्फॉर्मेशन बटन क्लिक करावे. आलेली माहिती चेक करूनच वर्किंग पोस्टच्या फॉर्मवर जावे आणि UDIS प्लसमधील माहिती दुरुस्त करावायची असल्यास माहिती दुरुस्त करावी. मित्रांनो, UDIS प्लस या वर्षीपासून आपली सर्व माहिती जी आहे ती फक्त आपल्याला UDIS प्लसवरच भरायची आहे. UDIS प्लसवरूनच सर्व माहिती इकडे आपल्या स्कूल पोर्टल, स्टुडंट पोर्टलला येणार आहे, सरळ पोर्टलला येणार आहे. त्यामुळे आपल्याला इकडे माहिती भरलेली जी आहे ऑलरेडी आपण UDISमध्ये ती चेक करणं गरजेचं असणार आहे. सन 25-26 या वर्षाचे संच मान्यतेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानितवर कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी माहिती शाला प्रणालीकडून घेतली जाणार आहे. एकपेक्षा अधिक माध्यमाच्या शाळा असल्यास शिक्षकांच्या नावासमोर माध्यमाची नोंद करावी. तसेच विना अनुदानित तत्वावर वैयक्तिक मान्यता प्राप्त व कार्यरत असलेले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती भरण्यासाठी शाळा स्तरावर संच मान्यता पोर्टलला टॅब मुख्याध्यापक लॉग इनवर उपलब्ध करून येणार आहे. आणि ही सर्व माहिती जी आहे ती आपल्याला 7/11/2025 म्हणजे आजच शेवटची तारीख आहे, आजच भरणं गरजेचं आहे. ह्या सर्व माहिती चेक करून आपल्याला फॉरवर्ड करायचे आहेत. आता याच्यामध्ये काय काय माहिती आहे, काय काय माहिती आपण भरायची आहे, कशी भरायची आहे हे पुढच्या इमेजवरून आपल्याला क्लिअर करण्यात येणार आहे. मित्रांनो, आपल्याला UDIS प्लस तसेच स्कूल पोर्टल आणि स्टुडंट पोर्टलवर काम करायचं आहे. संच मान्यता पोर्टलवर सुद्धा काम करायचं आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण स्कूल लॉग इन करायचं आहे सरळवर. त्याच्यामध्ये सरळ पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम बघायचं आहे शाळेचं माध्यम, सेमी इंग्रजी प्रकार, अनुदान प्रकार टाकून आपण एक इयत्ता अंतिम करायची आहे. प्रत्येक इयत्ता जेवढ्या आपल्या शाळेत इयत्ता आहे त्या सर्व इयत्ता फायनलाईज करायच्या आहे व शेवटी सर्व इयत्ता भरणे झाल्यास ती स्क्रीन अंतिम करावी. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण तिथे स्टुडंट लॉग इन करायचं आहे सरळवरच आणि सरळ पोर्टलवर स्टुडंट लॉग इन करून फॉरवर्ड संच मान्यता या टॅबवर जाऊन इयत्ता न्याय विद्यार्थी संख्या UDIS पोर्टलवरून प्राप्त झालेली असेल त्याची खात्री करून ती आपण फॉरवर्ड करायची आहे. त्यानंतर आपलं जर UDISवर सगळं काम क्लिअर असेल तर आपल्याला इकडे अडचण येणार नाही, फक्त चेक करावं लागणार आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला संच मान्यता पोर्टलवर लॉग इन करायचं आहे. तिथेच खाली असतं संच मान्यता पोर्टलवर लॉग इन करून आपल्याला 2 स्टेप पूर्ण करायच्या आहे. याच्यामध्ये बेसिक संच मान्यता या टॅबवर जाऊन आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन या टॅबवर शाळेचा खालचा वर्ग, वरचा वर्ग, उपलब्ध वर्गखोली 1 ते 5, उपलब्ध वर्गखोली 6 ते 8 याबाबत खात्री करावी. यात दुरुस्ती आवश्यक असेल तर शाळेच्या UDIS पोर्टलवर आवश्यक ती दुरुस्ती करायची आहे. सदरील दुरुस्ती UDIS पोर्टलवर झाल्यानंतर काही तासांनी ती माहिती या ठिकाणी अपडेट होईल, त्यानंतर ती अंतिम करावी. मित्रांनो, UDISवर आपण जेव्हा एखादी माहिती अपडेट करतो तर ती माहिती यायला वेळ लागतो, लगेच तिकडे अपडेट झाल्यानंतर इकडे येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला संच मान्यता करण्यापूर्वी ही माहिती अपडेट करून घेणं गरजेचं आहे.
इथे आपल्याला माहिती फायनलाइज करायची आहे. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला याच पोर्टलवर दुसरी टॅब वर्किंग पोस्टमध्ये फेज डाटा करावा. या ठिकाणी शाळेच्या शालार्थ पोर्टलवरील माहिती शालार्थ पोर्टलवरील कार्यरत शिक्षक संख्या घेतली जाईल याची खात्री करावी व बरोबर असल्यास फायनलाइज करावी. मित्रांनो, ह्या 2 स्टेपमध्ये आपल्याला संच मान्यतेचं काम करायचं आहे. पहिल्या स्टेपमध्ये बेसिक संच मान्यता या टॅबवर जाऊन आपल्याला शाळेचे खालचा वर्ग, वरचा वर्ग आणि उपलब्ध वर्ग खोली याची माहिती द्यायची आहे. आणि जर त्याच्यामध्ये दुरुस्ती असेल काही तर आपल्याला UDAS पोर्टलवर ही माहिती दुरुस्त करून घ्यावा लागेल आणि काही तासाने ते आपल्याला इकडे संच मान्यतेला दिसेल. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला वर्किंग पोस्टमध्ये आपल्या शाळेचे जे शालार्थ पोर्टलवरील माहिती येणार आहे ती तिथे दिसेल. ती माहिती आपल्याला फायनलाइज करावी लागणार आहे. आणि जर आपली शालार्थवरील माहिती जर कार्यरत शिक्षकांची चुकीची वाटत असेल तुम्हाला, तर शालार्थ समन्वयकांच्याशी संपर्क करून आपण पोस्ट मॅपिंग प्रक्रिया पूर्ण झाल्याची खात्री करायची आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ही सर्व माहिती फायनलाइज करायची आहे. आणि ही माहिती फायनलाइज करण्यासाठी आजच अंतिम तारीख आहे. मे बी याच्यामध्ये ही दिनांक वाढू शकते. व्हिडिओ कसा वाटला ते कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.